नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली जी आहे ती आलेली असते आणि तिला तिचा जो काही मानसन्मान आहे तो दिला जातो आणि जेव्हा तिला हे सगळं काही दिलं जातं तेव्हा ती म्हणत असते की माझ्या आईबापांना शोधायला मला सगळं भेटायला उशीर झाला, पण मला एवढंच वाटतं की या मुलांना सगळं काही लवकरात लवकर भेटायला व त्यातच बघा ना ही गोंडस मुलगी किती गोंडस आहे बरं, आणि हिच्या तर आईबापांना शोधणं आपल्यासाठी खूपच जास्त महत्वाचं आहे, कारण हिला तर हिचं नाव काही आहे हे सुद्धा माहिती नसेल, कारण ही एवढीशी लहान आहे असं देखील आता सायली जे आहे ती म्हणत असते. सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगत असते ना तेव्हा मात्र आता सायली ताईच सगळे जण कौतुक करत असतात, सायलीच एवढी जण कौतुक करत असतात ना, त्यामुळे आता सायलीला खूपच जास्त भरून आलेलं असतं. सायलीला आता सगळेजण मॅडम मॅडम बोलत असतात तेव्हा सायली म्हणत असते, पुरे करा हा हे आहे मॅडम मॅडम बोलणं मला नाही आवडत आहे, सारखं सारखं तुम्ही मला मॅडम मॅडम करता येते असंही आता सायली जी आहे ती बोलत असते. तेच आता सायली मॅडम तुम्ही बसून घ्या, काय येणार सायली मॅडम, तुम्ही जर अशाच थांबलात ना तर प्रॉब्लेम होईल परत, मग त्यापेक्षा जरा बसा आराम करा असं देखील आता म्हटलं जातं. तुमचं आता औक्षणही करायचं आहे हेही आता सांगितलं जातं. तेव्हाच ना मग ती म्हणत असते की हो एवढी सगळी तयारी तुम्ही लोकांनी केली, आता काय बोलू. मग आता मुलांनी ना गिफ्टसुद्धा सायलीसाठी आणलेली असतात आणि मग काय सायली आता वाट बघत असते की कधी एकदा सगळं काही व्यवस्थित होते. त्याच वेळेला दुसरीकडे पाहायला मिळत असतं की मुलांनी ना खूप खूप छान अशी तयारी केलेली असते, म्हणजेच आता औक्षणाची जबाबदारी इकडे श्वेताकडे असते. श्वेता आता म्हणत असते की खरंच ना सायली ताई, तुम्ही सगळ्यांना कसं आपलंसं केलं म्हणजे विचारही करू शकत नाही, इतकं छान सगळं काही तुम्ही मॅनेज करता, हे कसं जमतं तुम्हाला सगळं काही असंही आता ती विचारत असते. जेव्हा ती आता या सगळ्या काही गोष्टी विचारते तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते, मला तुम्ही जास्त ना असं एवढं बोलू जाऊ नका, मी काय एवढं मोठं काम केलेलं नाही असं देखील सायली म्हणत असते. पण सायलीला तिचे अधिकार तिचे हक्क सगळेजण मिळवून देत असतात, कारण सायलीने त्या लोकांसाठी एवढं सगळं काही केलेलंच आहे, त्यामुळे आता सगळीजण तिचे कौतुक करत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की त्या दोन मुलींना ना सायलीसाठी छान असतं बुकीसुद्धा बनवलेला असतो स्वतःच्या हाताने, जे अंगणातली फुलं असतात ना त्याच्याने त्यांनी हे सगळं काही तयार केलेलं असतं आणि त्यामुळे सायलीसुद्धा खूप जास्त खुश असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली जी आहे ती आता त्या मुलींना त्यांची नाव विचारते. त्यावेळेला एकजण म्हणते की माझं नाव सोनल आहे, तर दुसरी आता म्हणत असते की नाही मला तर माझं नावही माहिती नाही. असं म्हटल्याबरोबर असं कसं चालणार आहे, नाव तर आपल्याला माहितीच असायला हो ना. आपण या सगळ्या गोष्टी बघूया, पण आताच्या वेळेला ना तुझं नाव जे आहे ते माझ्याकडून ठेवलं जाणार आहे. तुझं नाव आहे दिव्या, आजपासून तुला सगळी जण दिव्या म्हणून बोलवतील. मग आता इथे अर्जुनही म्हणतो की चला बायकोने नाव ठेवले ना, तर मग आता दिव्याच बोलायचं कळलं ना सगळ्यांनी. मग आता ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तेच आता एक एक गोष्टी होत असताना ना सगळेजण खूप जास्त खुश असतात, कारण त्यांना ना सगळ्यांनाच आनंद झालेला असतो, कारण त्यांना आता वाटत असतं की चला खायनली सगळं काही एकदम व्यवस्थित झालेलं आहे. मग आता मुलांना सुद्धा छान तयार केलेलं असतं. मग मुलांना सांगितलेलं असतं की आपण आहे ना मस्त असं ना पटकन चला आता काहीतरी करून घेऊया. मग आता त्यांचं खायचं वगैरेच सुद्धा थड ठडतं, म्हणजे आता ना खास करून ना खायला स्पेशली जे आहे ते शिरा बनवलेला असतो गोडाचा. तेच इकडे प्रियाचे मात्र नखरे सुरू असतात. प्रिया काही नाटक करत असते, म्हणजे तिचे लाड पुरवणार कोणी नाहीये, तिला कुणीतरी ते मुद्दामून खोट्या केसमध्ये अडकवलंय आणि घरच्यांचा माझ्यावर विश्वास नाहीये असंही आता ती रडून रडून बोलत असते.
त्यावर ती नर्स म्हणत असते की ठीक आहे ना, तुम्हाला जे हव्य ना, तुम्ही माझ्याकडे मागा, मी आहे तुम्हाला ला द्यायला. हे सगळं काही नागराज बघत असतो. तर तेव्हाच ना प्रिया सांगत असते की मला ना असं चांगल्स मिल्कशेक प्यावसा वाटतोय, त्यासोबत पिझ्झा खावस वाटते फ्रेश. मग ती म्हणत असते नर्स की ठीक आहे, तुम्हाला एवढेच काही खावसं वाटते ना, तर आम्ही आहोत, आम्ही करतो सगळं काही, असंही आता म्हटलेलं असतं. मग आता या सगळ्या काही गोष्टी करायचं ठरतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की राज आता म्हणत असतो किंवा काय मस्त नाटक चालली, दादू म्हणजे सगळं यांना कसं आपलंसं करायचं, सगळ्या काही गोष्टी आपल्या हातात घ्यायच्या ना, हे बरोबर बघ, तुला कळतं असंही आता म्हटलं जात असतं. हो का नाही कळणार, मी या सगळ्या काही गोष्टींना ना जुळवून करते काही आहे ना, हे नाटक वगैरे करण्यात तर माझा हात ना कोणीच पकडू शकत नाही. आणि तुम्ही तरी कशाला थांबताय, तुम्हीही कराच की. मग आता तुझं ना ते बाळ ना तुझ्यावर नाही, ते बाळ ना त्या बापावर गेले, आणि त्यामुळेच ना, त्या बापावर गेले असल्यामुळेच ना या सगळ्या काही गोष्टी होतात. मी कळतो ना, मला सगळं समजतं. या सगळ्या गोष्टी आता म्हटलं जात असतं, आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र इकडे आता श्वेताने स्वतःच ना बनवलेला असतो शिरा. मग श्वेताने शिरा बनवलेला असतो. सो आता श्वेता सगळ्यांना म्हणत असते की चला आपण आहे ना मस्तपैकी आता सेलिब्रेशन करूया. हे आता त्यांच ठरतं. आणि मग तेव्हाच ना इकडे आता जी लहान मुलगी असते ना, तिच्यासुद्धा आता सगळेजण लाड करत असतात. मग तेव्हाच आता म्हटलं जातं की चला आपल्यासाठी ही मुलगी ना आपल्यासाठी खूपच जास्त महत्वाची आहे. हे तुम्हा सगळ्यांना तर चांगलंच माहिती आहे ना. मग तुम्हीही, तुम्हालाही मैम तेच सांगते की तुम्ही ना सगळीजण एकत्र मिळून मिसळून रहा. मग आता याची जबाबदारी ना तुझ्यापेक्षा ना दुसरं कोणीही जास्त घेऊ शकत नाही. म्हणूनच तर ही जबाबदारी तुझ्यावर सोपवताना ना कसलंही टेन्शन नसतं, कसलीही चिंता नसते, कसलीही काळजी नसते. आम्हाला ना खूप चांगलं वाटतं की तुझ्यावर आम्ही एवढी सगळी जबाबदारी देतो. ते हेही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा कुठे जाऊन सायली जी आहे ती मात्र आता सगळ्यांकडे बघत असते, सगळ्यांना म्हणत असते की तुम्ही ना आता बिलकुलही काळजी करू नका. तुमच्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या व्यवस्थित होतीलच. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर इकडे आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की चला खायनली सगळं काही नीट झालेलं आहे, सगळ्या काही गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत, आता किती छान वाटते. मग आता गोडाचा शिरा जो आहे तो अर्जुनच्याच हस्ते ना सायलीला दिला जातो. आणि मग काय सायली आता तो गोडाचा शिरा त्या लहान मुलीला सुद्धा भरवते. मग ती लहान मुलगीसुद्धा सायलीच्याच याच्याने सगळं काही खात असते. सायली आता खूप जास्त खुश असते, कारण तिला आता बरं वाटत असतं. तेच अस्मिता कामावर असते, आणि अस्मिता कामावर असताना ती आता व्हिडिओ कॉल करते. अस्मिताने आता व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि ती आपल्या बायाला पाहत असते. त्याच वेळेला ते बाळ जे आहे ना ते मात्र आता खात असताना व्हिडिओ कॉलवर अस्मिताकडे बघत असतो. तेच आता अस्मिता कल्पनाला सांगत असते की मम्मा, तू हे असं कसं भरवतेस, नीट हळूहळू, तू मिक्सरला पेस्ट केली होतीस ना, मग तू भरवतेस ना जास्त जाडजाड, त्याला भरवू नकोस असं देखील आता ती म्हणत असते. तेच कल्पना म्हणत असते की काय तू हे सगळं मला सांगतेस, मीच तू मला लहानाचं मोठं केलं आहे ना. अगं पण मम्मा, देवाची गोष्ट वेगळी होती, आता त्याला किती वर्ष झाली, म्हणून मी म्हणते ना तुला थोडं समज ना मम्मा, असंही आता ती तिला सांगत असते. तेच आता या सगळ्या काही गोष्टी जेव्हा ती सांगत असते ना तेव्हा मात्र आता इकडे अस्मिता म्हणत असते की मम्मा प्लीज ग, म्हणजे मी नाहीये ना, म्हणून मी म्हणते तुला तो ना खरंतर मस्ती करतो आणि मग ते जिरं नाही की त्रास होईल त्याला. मग असंही आता ती बोलत असते, पण तेव्हा कल्पना म्हणत असते की तू तिथे बसतेस आणि मला या सगळ्या गोष्टी सांगतेस का, मी
करेन हा सगळं काही, मॅनेज नकोसा एवढी पॅनिक होऊ असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे विमलही म्हणत असते की हो ना, तुम्ही नका काळजी करू अस्मिता, ताई आहेत ना, त्या व्यवस्थित करतायत सगळं आणि बाळही व्यवस्थित खाते. आता बाळ खात असताना ना एकटक ना अस्मिताकडे बघत असत. त्याला ना भूक सुद्धा खूप जास्त लागलेली असते. आणि हे बाळ जे नवीन घेतले ना ते खरंच खूप गोड आहे. मग इथे अस्मिता थोडी नाराज असते. अस्मिताला असं वाटतं की ती इथे आहे आणि मग तिच्या बाळाला वेगळं काही खायला व्यवस्थित भेटत नाहीये, असाच ती विचार करत असते. तेच इकडे आता जी सायली आहे ना ती त्या लहान मुलीला ना खायला आणलेलं असत. तिने बाहेर आणि मग त्या मुलीला ती भरवत असते आणि तेव्हाच त्या मुलीला ते नाव सुद्धा विचारते की काय बाळा, तुझं नाव काय आहे वगैरे सगळं काही. मग तेव्हाच ती मुलगी आधी काहीच नाही बोलत, पण आता सायली तिला एवढं बोलत करत यायचा प्रयत्न करते. तेव्हा आता त्या मुलीला बोलावंच लागतं. मग ती मुलगी म्हणते की माझं नाव गौरी आहे. मग गौरी आहे म्हटल्यानंतर आता सायलीला सुद्धा बरं वाटतं की सायलीला तिने नाव वगैरे सांगितलेलं आहे म्हणून. मग तेव्हा सायली म्हणत असते, अरे इच्छा, तुझं नाव गौरी आहे तर वा, म्हणजे आजपासून मी तुला गौरी नावाने हाक मारणार. मग आता तुला कसं वाटतंय, हे खायला आवडतंय ना सांग बरं. असंही आता बोलून ना तिचं आता कौतुक केलं जात असतं. आणि मग तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी होत असतात. तेव्हा ती खूप जास्त खुश असते आणि मग काय आरामात त्यांच्या आता सुरू असतं. मग तेव्हा या सगळ्या काही गोष्टी सुरू असताना ती आता त्या मुलीची खूप जास्त अशी काळजी घेत असते. एवढ्यातच पार्सलवाला आलेला असतो. तर सायली म्हणते की थांबा, मी पटकन पार्सल घेऊ येते. पण ती गौरी जी आहे ती मात्र सायलीला सोडत नसते. मग आता सायली म्हणत असते की आता काय करायचं. तेवढं तर श्वेता तिथे येते आणि श्वेता म्हणते की सायली ताई, तू बस, मी घेते पार्सल. आणि मग काय तिने ते आता पार्सल घेतलेलं असतं आणि जस्ट ती पार्सल घेते तस आता सायली तिथे जाते आणि सायली त्या मुलांना सगळ्यांना हाका मारून बोलवून घेते. जे जे काही नवीन आले आहेत ना त्या सगळ्यांना आता बोलवून घेतलेलं असतं. आणि मग त्या सगळ्या नवीन मुलांना जेव्हा बोलवून घेतलं जातं तेव्हा मात्र आता सांगितलं जातं की हे बघा, तुमच्यासाठी खास स्पेशली मी आणलेला आहे. बघा आता त्या दोन्हीही मुलींना खूप छान असे कपडे सुद्धा आणलेले असतात. आणि मग ते कपडे बघून ना त्या मुली खूप जास्त खुश होतात. त्या म्हणत असतात की आम्हाला असं कधीच कोणी दिलं नव्हतं जेवढं आता सायली ताई तू देत आहेस. सायली आता म्हणत असते की ठीक आहे ना, घ्या. मग आता तेपास ना दुसरीकडे पाहायला मिळत असतं की त्या लहान मुलीला सुद्धा सायलीने कपडे आणलेले असतात. पण आता सायलीने दिलेले कपडे ती मुलगी घेते. पण सायली तिला सांगते की जा ना, तू मनू ताईसोबत जा आणि मट्स कपडे वगैरे चेंज कर. पण ती आता मुलगी नकार देत असते. ती म्हणत असते की नाही, मला तू सुद्धा सोबत हवी आहेस. तिने आता असं म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते की बाळा, म्हणू आहे ना, म्हणून तुला छान तयार करून देईल, जा बिंदास तुझ्या. असंही आता तिला सांगितलेलं असतं. मग जे बा एवढ्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा ती म्हणत असते की हो. मग तेव्हा ती कपडे बदली करायला जाते. तेच आता सगळ्यांसाठी काही ना काही आणलेलं असतं. आणि तेच जेव्हा ती सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन येते ना तेव्हा श्वेता सायलीला म्हणत असते की सायली ताई, तुम्हाला हे सगळं कसं जमतं, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपून सगळ्यांसाठी सगळं काही आणायचं. तेव्हाच ना इथे म्हटलं जातं की हो, मला कळते, या सगळ्या काही गोष्टी मला ना सगळ्यांच्या आठवण राहतात. त्यासाठी मी करते आणि तूही करशील, तुलाही जमेल, हे सगळं मला माहिती आहे ना. असंही ताई आता सायली बोलत असते. तेव्हाच ना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या गोष्टी आणलेल्या असतात. म्हणजेच कुसुम ताईसाठी साड्या आणि त्यासोबत इथे लहान लहान जी मुलं आहे त्यांच्यासाठी स्कूलला जायला पाऊच, हे सगळं तिने आणलेलं असतं. आणि मग आता सोबतच ना त्या श्वेतासाठी सुद्धा एअरफोन्स आणलेले असतात. ती म्हणत असते की या सगळ्याची काय गरज
आहे तेच आता मला माहिती आहे. मला कुसुम ताईने सांगितलेलं आहे. तुला एअरफोन्स हवे होतेस आणि म्हणूनच मी तुला घेऊन दिलेले आहेत असंही आता सांगितलं जातं. मग ती सुद्धा खूप खूप जास्त खुश असते आणि तीही म्हणत असते की मलाही हे हवं होतं आणि तू बघ ना माझंही विचारात घेऊन सगळं काही आणलंस म्हणूनच ना मला खूप जास्त कौतुक वाटतं बघ ताई. तुझं म्हणजे तू सगळ्या गोष्टी विचारात घेऊन सगळ्यांच्या आवडीचं सगळं काही घेऊन येतेस तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली जी आहे तिने आता प्रत्येकासाठी गिफ्ट आणलेलं असतं. पाहायला मिळत असतं की इकडे ना आता हा नागराज म्हणत असतो की कुठे गेली है तुझी ती श्वेता, एकही फोन नाही काही नाही, वैतागाला आहे. आता ना तू काय इथे राहशील बसून, माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेले, त्यामुळे माझी सुटका तर आता लगेच होणार आहे. मग मला इथून घेऊन जातील, मग मला काय करणार आहे, तुमचं काय चाललंय काय नाही. मग आता तुझं आपलं बरं आहे, आपलं झोपून राहायचं आराम करायचा, आपल्या नशिबात कुठे सगळं सुख असंही. आता नागराज जो आहे तो प्रियाला बोलत असतो तर ती म्हणत असते की बघूया ना करेल ती फोन पण अजून तिचा फोन नाही आला त्याच यामुळे आपल्याला वाट तर बघावीच लागणार आहे. तेच आता मी काय म्हणते कशाला रिपोर्ट नॉर्मल आलेत पण तुम्ही ना काही आरडाओरडा करत नाही, माझ्याकडे जरा लक्ष द्या. रिपोर्ट नॉर्मल आलेत म्हणून काय झालं अहो थोडासा तांडव करा म्हणजे त्या डॉक्टरांना आपल्यापर्यंत बोलवा गोळ्या करा हे असं करायचं असतं. तुम्हाला कुठे काय जमतं तेवढ्यातच एक नर्स येते आणि नर्सने ना प्रियासाठी येताना ना काहीतरी अप्पल्स वगैरे कट करून आणलेले असतात. मग आता ते सगळं झाल्यानंतर तर इकडे आता बोललं जातं की बघितलं का म्हणजे ही अशी सेवा तुझी चालली आहे. हटल्यावर तुझं तर काय आता बघायलाच नको. मग तुम्हाला आठवतं का एकदा तुम्ही सुमन काकूला काहीसा पल कट करून दिलं होतं, त्यात तुम्ही काय घातलं होतं की तिचं पोट बिघडलं होतं. तसं काहीच करा, अजूनही तुमच्या हातात वेळ गेलेली नाहीये. तुम्हीही इथे थांबू शकता, विचार करा काय काय नियोजन करायचं आहे डोक्यामध्ये. असंही आता इथे असणारी प्रिया जी आहे ती बोलत असते. प्रियाने आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्याबरोबर नागराज सुद्धा थोडा विचार करतो, कारण नागराजला सुद्धा ना आता त्या पुन्हा तुरुंगात जायचं नसतं इतक्या लवकर तरी, कारण नागराजचे रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे त्याला माहिती आहे त्याला पुन्हा तुरुंगात टाकणार आणि त्यामुळे थोडासा विचार तो आता करत असतो. तेच दुसरीकडे इथे प्रियाने त्याला आयडिया दिलेली असते आणि मग त्या आयडियावर तो आता काम करायचं ठरवतो, कारण प्रिया जी आहे ना ती आता ऐश्वरामात इथे बसून सगळ्या ऑर्डर्स फक्त देत असते आणि तिचं सगळं काही पुरवलं जात होतं, कारण ती प्रेग्नेंट आहे आणि त्याचा वापर ती आता अशा पद्धतीने करून घेत होती. नागराज तिला म्हणत असतो की काय वापर करून घेतेस, पोटातल्या बाळाचा म्हणजे प्रेग्नेंट तर आहेस पण त्या बायाविषयी तुला काही पडलेलं नाहीये. मग तेव्हाच ना प्रिया म्हणत असते की तुम्हाला काय माहिती, मला काय वाटतं त्या बाळाविषयी आणि ते मी ना माझं बरोबर करत असते, तुम्हाला काही कळणारच नाही या गोष्टी. असंही आता इथे असणारी प्रिया जी आहे ती बोलत असते. प्रिया जीवा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा तिने नागराजला सुद्धा इथे थांबण्यासाठी खूप छान अशी आयडिया दिलेली असते. नागराजला ही आयडिया दिल्यामुळे नागराजही खूपच खुश असतो. नागराजे विचार करतो की चला फायनली आपल्याला एक मस्त बडी अशी आयडिया हिने दिलेली आहे आणि तीच आयडिया फॉलो करायचं त्याच आता ठरत असतं. ते दुसरीकडे आता सायली अर्जुन जे आहे ना ते आता बाहेर पडलेले असतात आणि सायली अर्जुन जेव्हा आता बाहेर पडतात ना तेव्हा त्यांचं बोलणं सुरू असतं. अर्जुन म्हणत असतो की मला ना गाडीमध्ये लावण्यासाठी ना छान अशी छोटी गणपतीची मूर्ती घ्यायची आहे, पण मला ना ते घेणंच होत नाहीये, म्हणजे मला भेटतच नाहीये चांगली अशी मूर्ती. त्यामुळे कितीतरी दिवस झाले हे काम असंच अडकून पडलेलं आहे असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र सायलीने आधीच
त्याच्यासाठी गणपतीची छोटी काम होईना मूर्ती ऑर्डर करून ठेवलेली असते. आणि मग आता सायली ती मूर्ती दाखवते तेव्हा अर्जुनही खुश होतो. अर्जुन म्हणतो, बायको तू तर खूपच हुशार आहेस. माझी आधीच सगळी काही तयारी तू करून ठेवली होतीस. मी तर विचारही केला नव्हता. एवढी सगळी तयारी तू आधीच करून ठेवली असशील. मग तेव्हा ती म्हणे, मत असते मी पेनवर ना ही खास ऑर्डर केलेली आहे. आणि ही मूर्ती जी आहे ना ती खरंच खूप जास्त आयडियल आहे. मग बघा तुम्हाला आवडते का? मग आता अर्जुनला सुद्धा ती जी लहानपती असते गणपती बाप्पाची ती आवडलेली असते आणि त्याने ती गाडीमध्ये ठेवण्यासाठी खास सायलीने ऑर्डर करून त्याला दिलेली असते. आणि त्यामुळे आता अर्जुनही खूप जास्त खुश असतो. तोही विचार करतो की चला आपल्याला का होई ना आपल्या बायकोने परफेक्ट अशी मूर्ती आणून दिलेली आहे. कारण एवढे दिवस तो त्या सगळ्याच्या शोधात होता. दोघेही जण आता त्या गणपती बाप्पाचे आशीर्वाद वगैरे घेतात आणि पुढे जायला निघतात. तेच इथे श्वेताने प्रियाला कॉल केलेला असतो. आणि श्वेताने प्रियाला कॉल केल्यानंतर आता ती या सगळ्या काही गोष्टी सांगत असते. म्हणजेच आता ती म्हणत असते की आता जी काही लहान मुलगी आहे ना तिचा शोध मिळाला आहे. ऑलरेडी तिची कंप्लेंट ना पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे आणि ती पुण्यामध्ये राहते हेही कळलेलं होतं. या सगळ्या काही गोष्टी श्वेताने प्रियाला सांगितलेल्या असतात. आणि प्रियाला हे सगळं जेव्हा कळतं तेव्हा मात्र प्रिया खुश होते. आणि प्रिया आता म्हणते किंवा आणि तेव्हाच ना श्वेताने हेही सांगितलेलं असतं की आजच सायलीच्या नावावर सगळा काही आश्रम झालेला आहे. म्हणजे सायलीस आता या आश्रमाची मालकी हक्क घेऊन बसलेली आहे हेही म्हटलं जातं. मग आता प्रिया म्हणते की मालकी हक्क तिला भेटलाय ना मग ठीक आहे ना. मग आता जे काही होईल त्याला सुद्धा तिला सामोरं जायचंय. त्याची आता ती वाट बघत आहे. मग तीच आता पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की सायली अर्जुन घरी येतात तेव्हाच ना सायली आता तिच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे याबद्दल घरी सांगते. मग आता कल्पना म्हणते की ही तर खूप मोठी जबाबदारी आहे. खरंच ना तू हे सगळं काही व्यवस्थित करू शकते हे आम्हाला माहिती आहे. असं देखील कल्पना सायलीवर विश्वास दाखवून बोलत असते. तेच आता सचिन त्याचबरोबर राकेश आणि इन्स्पेक्टरला त्यांनी कामाला लावलेलं असतं. कारण त्यांना आता माहिती असतं की त्या मुलीला तिथून आश्रमातून गायब करायचं, विकायचं आणि यातून पैसे कमवायचे. यासाठी त्यांची आता धडपड सुरू असते. तर तेच दुसरीकडे आता सायली अर्जुनने ठरवलेलं असतं की आपण आपल्या बाळाचना एक छोटस असं का होई ना चित्र काढायचं. जसं आपण इमॅजिन करायचं की आपलं बाळ असं दिसत असेल. आणि असं बोलून त्यांचा आता चित्र वगैरे काढणं सुरू असतं. तेच आता कुसुमचा फोन आलेला असतो. सायली म्हणत असते की बोल ना कुसुमताई काय झालं. तेच कुसुम आता म्हणत असते की सायली जशी अशील ना तशी इथे राहून ये, प्रॉब्लेम झाला आहे. हेही आता हटलं जातं. त्याबरोबर सायली घाबरते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.